हाय, मी नीलम. लोकसम्राट संत गाडगे बाबा प्राचार्य रातू भगत यांचे पुढील कथानक आहे, तो माणूस देव होतो. गाडगे बाबा म्हणजे एक सहृदय लोकस्नेही, लोकसुख करता, लोक दुःख हरता. गाडगे बाबा म्हणजे एक सहृदय लोकसेवक, लोकसुधारक, लोक कल्याणकारक. गाडगे बाबा म्हणजे एक सहृदय लोक सांगाती, लोकराजा, लोकसम्राट. सकाळ होण्यापूर्वीच ग्रामस्वच्छता करावी ग्रामीण लोकांच्या आरोग्यासाठी. रात्र होताच कीर्तन सुरू करावे सर्व लोकांच्या प्रबोधनासाठी. गाडगे बाबा म्हणजे निष्कपट अंतकरणाचा सहज स्फोट, करुणामय अंतकरणाचा सुंदर आविष्कार, भूतदयामय अंतकरणाचा मनोहर विस्तार. कर्मकांडाच्या आणि कल्पनेच्या विस्तीर्ण आकाशात उंच भरारी घेणाऱ्या लोकांना वास्तवाच्या आणि विज्ञानाच्या भूमीवर पाय ठेवून चालण्यासाठी प्रेरणा देत होते गाडगे बाबा. गाडगे बाबा म्हणजे अहंकार शून्य आणि उपचार शून्य प्रेमाचे पाईक, अस्मिता आणि उपयुक्ततेचे प्रहरी, सद्गुरू आणि सदाचाराचे प्रतोद. गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनातून लोकांना स्वावलंबी बनविले, स्वाभिमानी लोकांना सुशिक्षित बनविले आणि सुशिक्षित लोकांना सदाचारी बनवले. सदाचार हाच गाडगे बाबांच्या कीर्तनाचा मुख्य गाभा, मुख्य विचार, मुख्य संदेश. गाडगे बाबांना आपल्या कीर्तनातून लोकांना कार्यशील बनवायचे होते. कार्यशील लोकांना दयाशील बनवायचे होते. दयाशील लोकांना क्षमाशील बनवायचे होते आणि क्षमाशील लोकांना सहनशील बनवायचे होते. हेच तर गाडगे बाबांच्या कीर्तनाचे खरे गुपित होते, रहस्य होते, कानमंत्र होते. खरे तर माणसांना सज्जन बनवावे, सज्जनांना सेवक बनवावे, सेवकांना सुधारक बनवावे आणि सुधारकांना स्वाभिमानी बनवावे, हाच गाडगे बाबांच्या कीर्तनाचा मुख्य हेतू होता. गाडगे बाबांचे कीर्तन सत्य, अहिंसा, प्रेम, समता, ममता, बंधुभाव, ऐक्य, दया, क्षमा, करुणा, भूतदया, निर्भयता, अनासक्ती आणि लोकशिक्षण अशा संस्कार मूल्यांनी मोहरलेले होते. गाडगे बाबांना आपल्या कीर्तनातून उद्योगी, न्यायप्रिय, सुशिक्षित, सुसंस्कारित, विवेक संपन्न, आरोग्य संपन्न, करुणामय, सदाचार संपन्न, अस्मितापूर्ण आणि मूल्याधिष्ठित समाज निर्माण करावयाचा होता. गाडगे बाबांचे कीर्तन म्हणजे समग्र समाज विकासासाठी वाहिलेले एक क्रांतदर्शी कमळ, अमूल्य रत्न, रामबाण उपाय. मी हे सर्वनाम सर्वनाशाचे मूळ आहे. मी, माझा, माझे हे शब्दच विनाशाच्या वाटेवरील दर्शक आहेत. माणसांनी अहंकाराचा त्याग करावा आणि नम्रतेचा स्वीकार करावा. नम्र माणूस जग सुद्धा जिंकेल, परंतु अहंकारी माणूस नाश पावेल. यासाठी गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून लोकसंवाद साधत म्हणतात की वर हात केल्यानं देवाची भक्ती नाही, मग वर हात का करावं? तर माणसाच्या अंगात अभिमान असतो, त्या माणसाला वाटते मले मरणच येणार नाही. तुकोबा म्हणतात, ज्याचा अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. संत कबीर म्हणतात, बंदे मत करना अभिमान, कोई दिन उखड जाएगा प्राण. ज्याच्या अंगात अभिमान नसील तो माणूस देव होतो. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.